आतापर्यंत किती लोकांना काढून आणलेले आहे गावातून, अजून किती लोक अडकून बसलेले आहेत? आतापर्यंत एक 20-25 लोकांना काढण्यात आले आणि 210 पर्यंत आणि लोक आहेत. रात्री किती वाजता पाणी आले असं तुम्हाला कळालं? 1 वाजल्यापासून आणि सर्व गावामधील पूर्ण घरामध्ये पाणी शिरलेलं पूर्ण घर. पाण्याचं प्रमाण कितपत आहे गावामध्ये? गावामध्ये घराच्या वर पूर्ण घरं डुबलेली आहेत. टोटल एक 25 फूट गावात पाणी. काय जनावरे वगैरे काय हानी की आतापर्यंत काय? आतापर्यंत आता माणसाची काही झालं नाही, पण जनावरांची लोकांचं नुकसान आहे. पूर्ण लोकांचे खायाचे साहित्य सगळं संसार पूर्ण बर्बाद होऊन गेले. इरिगेशन खात्याला आम्ही वेळोवेळी त्याला एक गेट फोडण्यासाठी सांगितलं, पण त्यांनी कधी लक्ष देणं त्याच्यावर आणि सिरियसली घेतले नाही. त्याच्यामुळे ही परिस्थिती. हे पाणी येण्यापूर्वी काही सूचना मिळाली होती का पाणी येणार आहे, नाही, लोकांनी गाव म्हणजे सोडायला पाहिजे, काही सुरक्षित स्थळी जायला पाहिजे, असं काही प्रशासनाकडून सूचना आली काही होती सूचना का? नाही. अचानकपणे पाणी आता आलं या तर? परिस्थितीवर काय कमतरता वाटते? शासनाकडून तुम्हाला काय मदत अपेक्षित आहे? भेंडी धरणामध्ये खूप नुकसान झालेलं आहे. भेंडी धरण करतेवेळेस आम्ही म्हणत होतो की लोक घरं बांधले नसल्यामुळं 5 ते 6 महिने त्याला टाईम द्या घर बांधण्यासाठी. लोक उघड्यावर संसार पडेल, घरभरणी करणं काय ही आमची भूमिका होती, तर त्याने न ऐकल्यामुळं ही परिस्थिती खूप मोठी बिकट आहे. का आज माणसं वाचवण्याचा कार्यक्रम आहे. पुढील आम्ही तुम्हाला न्यूजवर काय द्यायचं मुलाखत. त्यानंतर किती काय कोणी म्हणजे जीवितहानी काही झालेली आहे का? सध्या जीवितहानी एकाच गावामध्ये हसनाळमध्ये असं ऐकू आहे की जीवितहानी झाली म्हणून आमच्या 12 गावामध्ये. पण जनावरांचे खूप मोठे आणि ह्यांचे संसार जे लोकांचे आहेत ते उघड्यावर पडलेलं आहे. पूर्ण अति भयानक नुकसान आहे. आता किती नागरिक अजूनमध्ये गावामध्ये अडकून आहेत त्याच्याबद्दल काय सांगा? नागरिक जवळपास 180 ते 200 नागरिक आता रावणगावमध्ये आहेत. त्या लोकांना काढण्याचं काम चालू आहे. त्या लोकांना कसं सुरक्षित ठिकाणी आणता येईल ते आम्ही प्रयत्न करत आहोत. सकाळी 1 वाजल्यापासून आम्ही इथं फिरत आहोत. एडीएम साहेब आहेत, पूर्ण टीम आहे. तरी आता प्रयत्न आहे जो काही करून लोकांचा जीव वाचला पाहिजे, पहिली भूमिका आमची. नंतर मग आपण